संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय आजपासून तातडीने लागू। 25 जून बुधवार। काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो, तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। एसटी बस प्रवास हा सामान्य माणसासाठी अधिक सुरक्षित आणि परवडणारा मानला जातो, पण कधीकधी एसटी साठी तासनतास वाट पाहावी लागते। हा अनावश्यक त्रास आता कायमचा संपणार आहे। आता 15 ऑगस्ट पासून प्रवाशांना लालपरीचे लाईव्ह लोकेशन कळू शकणार आहे। यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 15 ऑगस्ट पासून एसटी ॲप सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे। पुढील बातमी बघा। महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी सेतू केंद्रांमध्ये रांगा लावण्याची गरज भासणार नाही। महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने एक क्रांतिकारी निर्णय घेत 7/12 उतारा 8 फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड्स यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे थेट व्हॉट्सॲपवर मिळवण्याची सुविधा सुरू केली आहे। ही योजना 15 जुलै 2025 पासून प्रायोगिक स्वरूपात आणि 1 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण राज्यभर लागू करण्यात येणार आहे। पुढील बातमी बघा। बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणमंत्री दादा भुसे येणार म्हणून विद्यार्थ्यांकडून सफाई करण्यात आल्याची ओरड होत आहे। दीर्घ सुटीनंतर शाळा सुरू होणार म्हटल्यावर शालेय परिसराची साफ सफाई करणे भाग असते। शिक्षक मुलांकडून साफ सफाई करवून घेत असल्याची चर्चा सुरू झाली। शिक्षणमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याचे वृत्त आहे। यावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नाराजी नोंदविली आहे। प्राथमिक शाळांमध्ये शिपाई कर्मचारी नसतात। वर्ग खोल्या, स्वच्छतागृहे आणि शालेय परिसराची स्वच्छता या गोष्टींसाठी स्वतंत्र अनुदान दिले जात नाही। शालेय परिसराची विद्यार्थ्यांनी स्वच्छता करायची नाही तर मग ही कामे रोजच्या रोज कोणी करायची, असाही सवाल उपस्थित होत आहे।